महाराष्ट्राचा, जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। दरवेळी महागाई वाढली असे शब्द आपण ऐकतो, पण यावेळी बातमी आहे खासदारांच्या वेतनवाढीची। संसदेच्या आजी-माजी खासदारांचे वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। केंद्र सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे। मार्च एंडिंग जवळ आलं की सर्व पगारदारांना आपल्या वेतनवाढीचे वेध लागतात। सर्वसामान्य पगारदारांचं वेतन वाढेल की नाही माहिती नाही, मात्र देशातील राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांचं वेतन तब्बल 24% वाढलंय। एकीकडे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ होत नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, सामान्य नोकरदार कर्मचारी यांच्या पगारात वाढ होत नाही, ठेकेदारांना अजूनही आपल्या कामाची रक्कम मिळाली नाही, असे अनेक प्रश्न राज्यात व देशात असताना खासदारांच्या पगारात वाढ हा निंदनीय प्रकार आहे। विशेष म्हणजे खासदारांना आपल्या पगारवाढीसाठी कुठलेही आंदोलन करावे लागत नाही। याच विरोधात आज शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी भीक मागो आंदोलन करण्यात आले। नुकताच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एक प्रस्ताव पारित करण्यात आला की राज्यसभेतील आणि लोकसभेतील खासदारांचा पगार 24% वाढ करण्यात आला। खासदारांच्या आनंदाची बातमी मिळाली। कुठलंही आंदोलन न करता, कोणत्याही जनतेला विश्वासात न घेता खासदारांना सरसकट 24% त्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली। तर आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की करोडोंची गाडी, अब्जाधीशांचा त्यांचा बंगला, अगणित संपत्तीचे मालक असलेले आणि स्वतःला जनतेचे सेवक म्हणणाऱ्या खासदारांच्या पगारात शासनाला वाढ करण्याची गरज काय पडली? एकीकडे आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाहीये, कापसाला भाव नाहीये, शेतकरी कर्जमाफीसाठी रोज आत्महत्या करतोय। एवढे सगळे प्रकरण असताना सामान्य विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क माफ होत नाही, स्थानिक कॉन्ट्रॅक्टदारांना अजूनही त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना अजूनही बिल त्यांचे पास होत नाही, असे इतके अगणित प्रश्न असताना, प्रश्न असताना, पगार नसताना, शासनाकडे पैसा नसताना तर 24% खासदारांच्या पगारामध्ये वाढ का गेली? तर ही पगार वाढ जी झाली ती तात्काळ रद्द झाली पाहिजे। आणि यासाठी आम्ही शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूरमध्ये गोरगरीब खासदारांसाठी दानपेटी उपलब्ध केलेली, त्यामध्ये शक्य असेल ते जनतेने 2 रुपये 10 रुपये टाकून आम्ही दानपेटीने दान जमा करणार आहोत। आणि कुठल्याही भारतातील खासदाराला 543 लोकसभेमधील कोणत्याही खासदाराला जर अजूनही पगार कमी पडत असेल तर त्यांनी कृपया आम्हाला संपर्क साधावा। आम्ही दानपेटीतून जमा केलेले 5 रुपये 10 रुपये आम्ही अजून त्यांना जर पगार कमी पडत असेल तर ते पैसे आम्ही त्यांना सुपूर्द करणार आहोत। आणि याच विषयाचं निवेदन आम्ही आज शिरपूरच्या माननीय प्रांताधिकाऱ्यांना दिलं की शासनापर्यंत तुम्ही आमच्या भावना पोहोचवा। ही 24% निषेधार्थ पगारवाढ जी झालेली आहे ती लवकरात लवकर रद्द झाली पाहिजे। विचार सामाजिक समतेचा, अन्याय विरोधातला संघर्षाचा,